पुन्हा एकदा ह्या मॅचसाठी दाखल झालाय मैदानात. गोलंदाज दीपक, वेग आहे घ्या गोलंदाजाकडे, गती आहे घ्या गोलंदाजाकडे. कारण दुसऱ्या बाजूने टीम जर तुम्ही पाहिली ना, श्रावणी 11 पिलांजे भिवंडीचा हा संघ आहे आणि त्या संघाचा गोलंदाज दीपक ह्या नावाचा आहे. परंतु समोर पालघर क्रिकेटचं चांगलं नाव आहे, पालघर जिल्हा क्रिकेटचं चांगलं नाव आहे, तोच म्हणजे मैदानात तुषार मोरे ह्या नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. सामना करण्यासाठी तो सज्ज झालाय. तुषार मोरे सामना करेल. चांगला चेंडू होता, स्वीप करण्याचा प्रयत्न ऑन साईडला झालाय जरूर, कारण गोलंदाजाने यावेळेस चांगला चेंडू टाकलाय. लेग बाईचा इशारा पंचांकडून येताना आपण पाहतोय. ह्या बॉलला 1 रन्स आपण इथे आलेली पाहतोय. पहिली धाव पवनश्रुत नवली पालघर संघाच्या खात्यात येताना पहिल्या बॉलवर. तिकडे फाईन लेग क्षेत्रात एक आमचा प्रेक्षक मैदानात बसलेला आहे. त्याला विनंती आहे की प्लीज आम्हाला थोडं सहकार्य करा. फाईन लेग विकेटकीपरच्या पाठीमागे आपण मैदानाच्या बाहेर मित्र बसायचा आहे. थँक्यू. ओ इथे चांगला फटका आहे, षटकार मिड ऑफच्या वरून 6 धावा. इथे मात्र दोन बॉल 7 धावा. ब्रिजेशच्या बॅटमधून षटकार. पालघरचे क्रिकेट इकडे आपण पाहतोय. पवनश्रुत नवली पालघरचा अंदाज आपण पाहतोय मैदानात. मोठं नाव आहे टेनिस बॉलचं. यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेट कट केलाय. सुरेख फटका आहे, बीट करून गेलाय बॉल. यावेळेस मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरला बॉल चाललेला आहे बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 2 धावा यावेळेस ब्रिजेशनं पूर्ण केल्यात आणि ते मात्र 2 धावेनं धावसंख्या जर पाहिली ना 9 ह्या धावसंख्येवर येताना आपण पाहतोय. काय मॅच आहे मैदानात. पहिली इनिंग 3 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. इथे मात्र 9 धावा पहिल्या 3 बॉलवर. पालघर नवली पवनश्रुत नवली ह्या संघाचा हा टोटल आहे. ब्रिजेश ह्या फलंदाजाने एक चांगला मात्र षटकार ठोकलाय, कारण ओव्हरपिच बॉलवर मिड ऑफच्या वरून दणदणीत षटकार ठोकला होता. त्यानंतर हलकासा शॉट ऑफ गुडलँडच्या बॉलवर नक्कीच मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात पॉइंटच्या वरून मात्र एक शानदार स्ट्रोक केला गेला होता. तोच ब्रिजेश पुन्हा स्ट्रायकर एंडवर नेक्स्ट बॉलचा सामना करण्यासाठी सज्ज. इथे मात्र लॉंग ऑफ क्षेत्रात बॉल चाललेला आहे. फिल्डर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होताना. गोलंदाज जर पाहिला ना तर जरूर दीपक ह्या नावाचा आहे. इथे मात्र ह्या बॉलवर एकच धाव. धावसंख्या जर पाहिली तर 4 चेंडू आणि 10 धावा ही धावसंख्या आहे. तर स्ट्रायकर एंडवर तुषार मोरे स्ट्रायकर एंडवर पुन्हा एकदा सज्ज झालाय. एक जबरदस्त अष्टपैलू दर्जाचा हा खेळाडू मैदानात स्ट्रायकर एंडवर सज्ज. भन्नाट यॉर्कर, स्विंगिंग यॉर्कर, कमालीचा यॉर्कर. इथे मात्र जरूर तुषारने त्या बॉलला रोखलंय. ह्या बॉलवर सिंगल धाव. धावसंख्या पाहिली तर 11. 5 बॉल 11 धावा. सन्माननीय आदरणीय कमलाकरजी भोईर साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होताना वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मी विनंती करेन की मंचावर आपण सन्मानाने येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जाऊया शेवटच्या बॉलसाठी. फुलटॉस सरळ बॅटने खेळलंय. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं लॉंग ऑफर. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. गुड कमबॅक बाय बॉलर दीपक. पिलांजे भिवंडी ह्या संघाचा गोलंदाज. षटक पूर्ण. इथे 12 धावा पहिल्या षटकात पवनश्रुत नवली पालघर संघाच्या. काय अंदाज आहे, काय मोठ्या लेवलची स्पर्धा आहे. कारण सुरेख मात्र आयोजन, परिपूर्ण नियोजन, गोविंदजी धोडी साहेबांनी केलेला परिश्रम इथे आपण पाहतोय. सुरेख प्रतियोगिता आणि धावसंख्या जर पाहिली तर ह्या मॅचची आहे 12 धावा. 3 ओव्हरची मॅच आहे. विजेता संघ साईराज धुडीपाडा आमदार चषक 2024च्या स्पर्धेतला चौथा संघ ठरेल क्वालिफाय होणारा. चौथा संघ क्वालिफाय होणारा ठरेल. विजेता संघ 2 उरलेल्या टीम आहेत. पवनश्रुत नवली पालघर आणि दुसऱ्या बाजूने श्रावणी 11 पिलांजे भिवंडी. ह्या 2 संघ आता मैदानात आपण पाहतोय.
इथे मात्र पवनसुत नवली पालघर संघ बॅटिंग करताना इथे ब्रिजेश इस्टायकर एंडवर यावेळेस चांगला फटका गे ऑन साईडला समोर क्षेत्ररक्षक गुड फिल्डिंग चांगला थ्रो देखील केलाय. ह्या बॉलला एक धाव येताना आपण पाहतोय. टोटल धावा जर पाहिल्या ना तर इथे मात्र 13 धाव संख्येवर 7 बॉलचा खेळ झालाय. गोलंदाज राहुल मागच्या मॅच मध्ये निर्धाव षटक टाकलं होतं, मेडन षटक टाकलं होतं. विकेट निर्धाव षटक टाकण्याचा गौरव ह्या स्पर्धेत ज्या गोलंदाजाने केलाय तोच गोलंदाज श्रावणी 11 पिलांजे भिवंडी संघाचा हा आहे सुपुत्र. पाहूया समोर पुन्हा एकदा तुषार नावाचा ब्रँड खेळाडू मैदानात स्ट्रायकर एंडवर आहे. तो देखील मागच्या मॅचचा मॅन ऑफ दी मॅच आहे. कारण मागची मॅच उच्चली संघाविरोधात बोईसरचा संघाविरोधात वन मॅन शो केला होता. इथे मात्र पाहायचं आहे यावेळेस तुषारचा ब्रँड, पालघरचा ब्रँड, नवलीचा ब्रँड, षटकार 6 धावा ह्या बॉलवर. दर्जेदार स्ट्रोक. थँक्यू डीचेक. 19 धावा आहेत धाव फलकावर. तुषार मोरे ह्या खेळाडूचं नाव आहे. परिचित खेळाडू आहे. ह्या परिसरात बरेचसे प्रेक्षक या खेळाडूला ओळखतात. एक मोठं नाव टेनिस बॉलचं. पुढचा बॉल आउट ऑफ द स्टंप. दर्जेदार चेंडू टाकण्याचा प्रयत्न वाईट झालाय बॉल. कारण तुषार मोरेचा फुटवर्क जर तुम्ही पाहिला ना तर तो भन्नाट आहे. कहती है दुनिया कि फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज द परमानेंट. जिस खिलाड़ी के पास क्लास होता है वो दुनिया के किसी भी बॉलर के विरुद्ध रन बनाता है. अगली गेंद गुड बॉल. थोडी कमी उंचीचा चेंडू होता. यावेळेस जरूर तुषार थोडासा निराश होता कारण बॉल थोडा लो राहिला गेला आणि पिचला जाऊन तो तिथे मात्र थोडासा परकताना. कारण कोलेडीचे क्रिकेट मित्रांनो तुम्हाला पाहायचं असेल ना सैराज धुळीपाडा चषक आमदार चषकात तुम्ही पाहू शकता. धावसंख्या आहे 20. ओ सरळ सरळ बॅटने आसमान दाखवण्याचं काम केलंय तुषार मोरे नावाच्या ह्या खेळाडूने. षटकार ठोकलाय. अजून एक षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या जर पाहिली 26 रन्स, नो विकेट लास्ट. 26 धावा आपण पाहतोय. चेंडू टाकून झाले त्या षटकातले 4. पहा दर्जा काय आहे क्रिकेटचा आणि पहा दर्जा काय आहे ह्या मात्र गोविंदजी धोडी साहेबांच्या स्पर्धेचा. नेक्स्ट बॉल एच लागते. गली रिजन मध्ये बीट झालाय फिल्डर. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. वाह क्या बात है. शानदार चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्या 30 आहे. ह्या षटकातला शेवटचा चेंडू आहे. तुषार मोरे सामना करेल पुन्हा. यावेळेस गुड डिलिव्हरी. सुरेख बॉल होता. पडल्यानंतर जास्त बाउन्स घेणारा गुड कमबॅक बाय गोलंदाज राहुल पिलांजे भिवंडी या संघाचा तो गोलंदाज आहे. धावसंख्या 30. 2 ओव्हर्स. धावसंख्या आहे 30. मात्र पालघर नवली ह्या संघाची ही धावसंख्या आहे. पवनसुत नवली संघाची ही धावसंख्या आपण पाहतोय. कारण इथे झालेली गर्दी तुम्ही जर पाहाल ना तर भरमसाठ गर्दी आहे. कारण प्रेक्षक तुम्ही जर पाहाल ना तर मैदानाच्या चारी बाजूने भरगच्च हे ग्राउंड आहे. भरपूर प्रेक्षकांनी ह्या स्पर्धेला साथ दिली, दाद दिली. तुषार मोरे झालाय. जबरदस्त प्रदर्शन. काय खेळ आणि खेळाची क्वालिटी इथे मात्र दाखवली गेली. सेमी फायनलच्या मॅच मध्ये दर्जेदार बॅटिंगचा नमुना पेश केला गेला. जबरदस्त धावा त्याच्या बॅटमधून 17 धावा आपण पाहिल्या. 17 धाव संख्येवर तो बाद झालाय. नितेश न्यू बॅटर मैदानात दाखल होताना नवीन फलंदाज यावेळेस आपण पाहतोय दशरथ.
जाऊया मैदानात यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज शेवटचं षटक टाकण्यासाठी समोर आहे मात्र नवली पालघर संघाचा ब्रिजेश सामना करेल. आखो टप्प्याचा बॉल मिस टायमिंग आहे. इंटू द गॅप बॉल चाललाय. मिडान आणि लोंगांच्या मधून 4 धाबा. यावेळेस पुन्हा चौकार. धावसंख्येत बदल. चौतीस धाबा आपण पाहतोय. 34 रन्स 1 विकेट लास्ट. पवनसुत नवली पालघर या संघाची धाव संख्या. काय अंदाज आहे या स्पर्धेचा? यकीनन विक्रमगड तालुक्यातील एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. एक उच्च क्वालिटीची स्पर्धा आपण पाहतोय. गोविंदजी धोडी मुख्य आयोजन करता ह्या स्पर्धेचे. रॅटम ओव्हर द विकेट गोलंदाज. ऑन साइडला बॉल पुल केलाय. चाललाय कार्पेट पद्धतीने. एक फिल्डरला दगा दिलाय बॉलने. दुसरा फिल्डर बॅकअप करत असताना चेंडूला फिट केलं गेलंय. ह्या बॉलवर येतील 2 धाबा. धावसंख्या जर पाहिली ना तर इथे मात्र जरूर 36 या धावसंख्येवर. उरलेले चेंडू अजून जर पाहिले तर 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूंचा खेळ उरलेला आहे. ब्रिजेश नावाचा पवनसुत नवली ह्या संघाचा ओपनर मैदानात आहे स्ट्रायकर एंडवर. यावेळेस मिड ऑफच्या दिशेनं ड्राईव्ह केलं. या बॉलला चांगला फटका आहे. बॉल जर पाहिला मिड ऑफ बाउंड्री लाईनकडे जाताना यावेळेस या बॉलवर 2 धाबा येतील. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. टोटल रन जर पाहिल्या तर 38 या धावसंख्येवर. घ्या बॉलला पुन्हा एकदा सरळ बॅटने गजब का स्ट्रोक केलून काढलाय. षटकार 6 धाबा. पवनसुत नवली पालघर. धावसंख्या होते 44. ह्या धावा इथे मात्र लागलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये ब्रिजेश नावाचा खेळाडू आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहूया पुन्हा एकदा. आउट ऑफ द स्टंप. डायरेक्ट बॉल जेव्हा विकेट कीपर कडे जाईल ना तेव्हा मात्र तुम्ही स्ट्राइक चेंज करू शकणार नाही. हा रूल आहे ह्या स्पर्धेचा. जेव्हा फंबलिंग होईल तेव्हा तुम्ही धाव काढू शकता. कारण डायरेक्ट विकेट कीपर जेव्हा कनेक्ट करेल बॉल तर त्या बॉलवर धाव येणार नाही किंवा स्ट्राइक चेंज होणार नाही. ही मात्र प्रत्येक खेळाडूसाठी सूचना आहे. तर आता मात्र 1 चेंडू शिल्लक आहे. 44 धावा. ब्रिजेश स्ट्रायकर एंडवर. एक्सलेंट. व्हॉट अ ब्युटिफुल डिलिव्हरी. सुरेख चेंडू टाकलाय शेवटचा. परंतु धाव संख्या पवनसुत नवली पालघर संघाची आहे 44. 45 धावेचं टोटल. थँक्यू डीचे. ह्यानंतर कालच्या दिवसात ज्यांनी दिवस गाजवला होता आणि कालचा दिवस ज्यांनी जिंकला होता ती टीम आमराई भिवंडी. आपणास विनंती आपला कर्णधार रेडी ठेवायचा आहे. विजेता संघाबरोबर ह्या स्पर्धेतली दुसरी सेमीफायनल होणार आहे. कालचा दिवस ज्या संघाने जिंकला, कारण कालच्या दिवसातून भिवंडीतला आमराई ह्या गावातला संघ क्वालिफाय झाला होता. डेंजरस खेळ आपण पाहिला होता त्या संघाचा. आज त्यांना ह्या 2 संघांमधून जो संघ विजेता बनेल त्या संघाविरोधात खेळायचं आहे. जाऊया मैदानात. इथे टोटल धावा जर पाहिल्या ना 45 धावेचं लक्ष्य आहे. 44 धावा आतापर्यंत काढल्या गेल्यात. तदनंतर मात्र या स्पर्धेकरिता आदरणीय सन्माननीय कमलाकरजी भोईर सरचिटणीस भारतीय जनता पार्टी विक्रमगड तालुका या कार्यक्रमाकरिता उपस्थित झाले गेलेत. त्यांचा इथं उचित सन्मान होताना पाहायला मिळेल. एक चांगलं व्यक्तिमत्व नेहमी तळागाळापर्यंत भारतीय जनता पार्टी पोहोचवण्याचं कार्य ज्यानं केलं गेलं आदरणीय सन्माननीय कमलाकरजी भोईर साहेब मलवाडा
या कार्यक्रमाला उपस्थित झाले गेले, त्यांचा सुद्धा इथं उचित सन्मान होईल. आणि हा सन्मान करण्याकरिता मी विलासजी गायकवाड आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा उचित सन्मान आपण करावायचा आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व सरचिटणीस पाहायला मिळतात विक्रमगड तालुका भारतीय जनता पार्टी. कॅमेरामॅन विनंती करतो की कॅमेरा इकडे वर्क करा. एक दमदार व्यक्तिमत्व. तदनंतर मात्र आदरणीय सन्माननीय जितेंद्रजी सांबरे या कार्यक्रमाकरिता उपस्थित झाले गेले. एक चांगलं व्यक्तिमत्व गोविंदजी बाबू दोडी साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा उचित सन्मान आपण करायचा आहे. आदरणीय सन्माननीय जितेंद्रजी सांबरे या कार्यक्रमाकरिता उपस्थित झाले गेलेत, त्यांचा सुद्धा इथं उचित सन्मान आपल्याला होताना पाहायला मिळतोय. मायेची शाल दिली जाते, तदनंतर मात्र स्नेहाचा गुच्छ दिला जातो, स्नेह वाढवला जातोय. आपण आलात या स्पर्धेला खऱ्या अर्थानं 4 चांद लागले गेलेत. ओर टू लाडक्या भोये सर. थँक्यू, धन्यवाद मनोज सर. जाऊया मैदानात. इथे मात्र 45 धावेचं लक्ष आहे. 2 चांगल्या टीम, एक टीम भिवंडीतली आहे, दुसरी टीम पालघरची आहे. अशा 2 संघांमध्ये हा मुकाबला आहे. भरपूर संख्येनं आलेले प्रेक्षक मायबाप, पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि गोविंदजी दोडी साहेबांकडून त्यांना मात्र लाख लाख शुभेच्छा आहेत. कारण एक चांगली प्रतियोगिता, चांगल्या स्पर्धेतली ही मॅच आपण पाहतोय. विजेता संघ ह्या स्पर्धेत क्वालिफाय करेल. पाहूया. गुड लक दोन्ही संघांसाठी. पहिला चेंडू राऊंड द विकेट गोलंदाज. पहिला बॉल. ओ हो, प्रयत्न इथे मात्र केलाय जरूर, परंतु सुरक्षित आहे. बॅटर नुकसान होणार नाही या बॉलवर. धावसंख्या 2 आहे. प्रत्येक मैदानात आहे डावखुरा खेळाडू आहे. भिवंडी पिलांजी गावचा हा खेळाडू आहे, तो मात्र सज्ज झालाय. इथे गोलंदाज जर पाहिला ना, ध्रुव नावाचा गोलंदाज आपण गोलंदाजी करत असताना पाहतोय. पवन सुतनवली पालघरचा गोलंदाज. यावेळेस बॉल हवेत आहे, परंतु बीट केलंय लॉंग ऑफ फिल्डरला. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं फील्ड होईल, कारण तिकडे मात्र फिल्डर उपस्थित आहे. या बॉलवर 2 धावा. धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या 4 या आकड्यावर जाताना हा अंदाज पहा क्रिकेटचा किती शानदार आहे, आणि हा तरार पहा क्रिकेटचा किती लाजवाब आहे. ह्याच क्रिकेटनं जगाला वेड केलंय. गाड्या मात्र तिकडे आपण जरूर रस्त्यातून बाजूला करायची आहेत, कारण पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होताना आपण पाहतोय. यावेळेस बॉल पाहूया काय घडलंय. थोडासा इकडे मात्र पंचांकडून कॉल येईल. धावा पाहूया. इथे 4 धावा आहेत पहिल्या 2 बॉलला. हा चेंडू काय ठरेल घ्या चेंडूचा निकाल. पेंडिंग डिसिजन आहे. ध्रुव गोलंदाज पालघर पवन सुतनवली संघाचा. नो बॉल. येणारा फ्री हिट काय करून जाईल पाहूया. ह्या बॉलवर काय होईल. खेळपट्टीच्या बाहेर जर चेंडू असेल, आपल्याकडे वाईट किंवा ह्यासाठी रिव्ह्यू घेता येणार नाही का? यासाठी नाही, ह्यासाठी रिव्ह्यू घेता येणार नाही. ऑनफिल्ड अंपायरचं डिसिजन कंप्लीट असणार आहे. जे डिसिजन असेल ऑनफिल्ड तेच मात्र. चला, जे डिसिजन आलंय ते आपण नो बॉल आहे. रिव्ह्यू ह्यासाठी घेता येणार नाही. चला, रिव्ह्यू नाही आहे. पवनसूत नवली संघ एवढं विनंती करतो की रिव्ह्यू नाही आहे. खेळपट्टीच्या बाहेर जर चेंडू आला तर तो नो ठरवला जाईल. हे स्पर्धेचे नियम आहेत. तुषार भाऊनं सुद्धा ते हेरलं गेलं. आणि नक्कीच बघा, सहकार्य करणारा संघ आहे आणि त्यांना सुद्धा माहिती आहे पंचांचा निर्णय अंतिम असेल. रिव्ह्यू नाही आहे, यासाठी नाही आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद मनोज सर. तर जाऊया मैदानात. 5 धावा आतापर्यंत या ठिकाणी या नो बॉलच्या कारणाने 1 धाव वाढले गेले, आणि हा बॉल फ्री हिट आहे. ब्रिजेश ध्रुव हा गोलंदाज ह्या वेळेस गोलंदाजीसाठी. फ्री हिटचा चेंडू आहे, कारण हा दर्जा क्वालिटीचा आहे, कारण ही स्पर्धा क्वालिटीची आहे. राऊंड द विकेट गोलंदाज. फ्री हिट आहे. बॉल उडवलाय.
फ्री हिट आहे, झेल झाला होता परंतु या बॉलवर एक धाव गेल. ऑन साईडला फिल्डिंग चांगली झाली, ऑन साईडला मिड ऑनला, परंतु एक धाव. धावसंख्या जर पाहिली तर 6 घ्या आकड्यावर. चेंडू घ्या षटकात टाकून झालेत 3-6 धावा टोटल काढायचे आहेत. धावा त्या 45. आतापर्यंत 6 धावा झाल्यात. काय खेळ आहे मैदानात, जरूर जरूर कोण जिंकेल हे आतापर्यंत सांगता येणार नाही. प्रेक्षकांनी भरगच्च भरलेलं ग्राउंड आपण पाहतोय, खचाखच भरलेलं मैदान, भरपूर संख्येनं प्रेक्षक मैदानात आहेत. यावेळेस राईट ओव्हर द विकेट गोलंदाज. बॅटच्या मध्ये कनेक्शन, टायमिंग लाजवाब आहे, परफेक्ट टायमिंगचा हा षटकार आहे. 6 धावेवाला स्ट्रोक आहे, कारण टीम आहे श्रावणी 11 पिलांजे भिवंडीतले षटकार. थँक्यू डीजे. 4 चेंडू झालेत. आता मात्र लाईव्हचे दर्शक जे आमचे आहेत ते देखील 260च्या पुढे गेलेले आहेत. जाऊया मैदानात. राईट ओव्हर द विकेट गोलंदाज. नेक्स्ट बॉल आउट ऑफ द स्टंपचा बॉल. प्रयत्न होता स्क्वेअर कट केल्याचा, बीट केलं ह्या वेळेस दीपकला. बॉल विकेट किपरकडे जाताना पाहिला. ह्या षटकातला एक चेंडू शिल्लक आहे. 12 धावा आतापर्यंत ऑन द बोर्ड हा स्कोर आहे. एका बाजूने श्रावणी 11 पिलांजे भिवंडीचा संघ आहे, दुसऱ्या बाजूने पवनसुत नवली पालघरचा संघ आहे. ह्या संघात रंगलेलं क्रिकेट आहे. राईट ओव्हर द विकेट गोलंदाज. फुलटॉस. षटकार कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा हा हल्ला षटकार लॉर फुलटॉस बॉलवर. वॉट ऑफ मॅच, काही दर्जेदार सामना मैदानात. थँक्यू डीजे. 12 चेंडू आणि 27 धावेची गरज. 12 बॉल 27 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत श्रावणी 11 पिल्लांजी भिवंडी संघाला. दुसऱ्या बाजूने पवनसुत नवली पालघर या संघाला वाचवायचे आहेत 12 चेंडूत 27 धावा. दुसरा गोलंदाज ह्यावेळेस आलाय ब्रिजेश नावाचा डावखुरा गोलंदाज आहे, चाणाक्ष गोलंदाज आहे. क्रिकेटचं युद्ध आहे, क्रिकेटचा थरार आहे. अनिश्चितताओं से भरे इस क्रिकेट का ये अंदाज देखकर सारे खुश है. आपण पाहतोय जरूर ही स्पर्धा जर तुम्ही पाहिली ना, भारतीय जनता पार्टी आयोजित भव्य प्रतियोगिता आपण पाहतोय. जरूर एक मोठ्या लेवलची प्रतियोगिता आपण पाहतोय. धावसंख्या जर इथे पाहिली 18 घ्या धावसंख्येवर आहे. येणारे 12 बॉल 27 धावेसाठी आहेत. 27 धावेसाठी 12 बॉल आहेत. काटेदार सामना, हाय व्होल्टेज क्रिकेटची मॅच, कडाकेदार सामना मैदानात. ओ माय गॉड, काय क्वालिटीचा क्रिकेट आहे मैदानात. यावेळेस ब्रिजेश नावाचा गोलंदाज, पवनसुत नवली पालघरचा गोलंदाज. या चांगला चेंडू होता, यावेळेस ऑन साईडला खेळून काढलाय. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. ह्या बॉलवर एक धाव आली. उरलेले चेंडू 11. 26 धावेची गरज. काही मॅच आहे मैदानात. 11 चेंडू आणि 26 धावा. एका बाजूने भिवंडी, एका बाजूने पालघर, असा 2 संघात रंगलेला जबरदस्त क्रिकेटचा हा महासंग्राम. पाहूया चेंडू अजून जर तुम्ही पाहिले 11 आहेत. त्या 11 चेंडूवर 26 धावा काढायची आहेत. 26 धावेची गरज आहे. दर्शनीय, विश्वसनीय आणि लोकप्रिय सामना आहे टेनिस बॉल ह्या क्रिकेटचा. नेक्स्ट बॉल फिरवलाय बॉल, उडवलाय बॉल, आलाय षटकार. बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय बॉलला. डेंजर बॅटर्स मैदानात दीपक नावाचा. थँक्यू डीजे. 10 बॉल 20 धावेची गरज. नेक्स्ट बॉल पाया देणारा चेंडू. भिवंडीचं क्रिकेट सुरू झालंय षटकारने. श्रावणी 11 पिल्लांजी भिवंडीचा अंदाज इथे आपण पाहतोय. षटकार. ओ माय गॉड. थँक्यू डीजे.
आता मात्र 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावेची गरज. श्रावणी 11 पिल्लांचे भिवंडीतला हा संघ आहे. दीपक नावाचा युवा खेळाडू मैदानात आहे आणि दुसऱ्या बाजूने पवनसूत नवली संघाचा पालघर संघाचा गोलंदाज ब्रिजेश नावाचा आहे. अडवलाय अजून एक ब्रँडेड स्ट्रोक षटकार पिल्लांची टीम भिवंडी टीम आणि इथे मात्र 6 धावा षटकार या बॉलवर. थँक्यू डीजे. 8 चेंडू आणि 8 धावेची गरज. 8 बॉल 8 धावा. इथे हा बॉल आहे वाईट. 8 बॉल आणि 7 धावा. श्रावणी 11 पिलांजी भिवंडी. पुन्हा एकदा कालच्या दिवसात भिवंडीचा संघ जिंकलाय. आजच्या दिवसात पालघर जिंकेल की भिवंडी पाहायचा आहे. सामना अजून संपलेला नाही. मॅच आहे. परिस्थिती जर तुम्ही पाहिली ना तर ती पिलांजी भिवंडी टीमची जरी चांगली असली ना तरी सामना अजून संपलेला नाही. इथे मात्र 1 चेंडू शिल्लक आहे. धावा अजून पाहिल्या ना तर कमीत कमी 6-7 चेंडूवर 6 धावा काढायच्या आहेत. काहीही होऊ शकतं, नकारता येणार नाही सामन्याला, कारण एका बाजूने पवनसूत नवली पालघरचा संघ आहे परंतु इथे मात्र युवा फलंदाज भिवंडीतला आणि जरूर आपण पाहतोय पिलांजी हा गावचा. फुलटा चेंडू ड्राईव्ह केलाय ह्या बॉलवर. दुसऱ्या धावेसाठी जातील दोन्ही बॅटर्स. 2 धावा या बॉलला आल्यात. दीपकने ह्या मॅच मध्ये प्रभाव टाकलाय. आता मात्र 6 बॉल आणि उरलेल्या धावा जर तुम्ही पाहिल्या ना तर त्या केवळ 4 धावा आहेत. ओ माय गॉड. आणि चित्ती ताऊ से इस भरे खेल में काफी बड़े अंतर हो गए हैं. आता मात्र एका षटकात उरलेल्या धावा आहेत फक्त 4. तुषार मोरे नाव आहे. तुषार मोरे टेनिस बॉल क्रिकेटचा मोठं नाव आहे. काही होऊ शकतं. 4च धावा आहेत परंतु खेळ संपलेला नाही मित्रांनो, कारण अनिश्चितताओं से भरे इस खेल में कुछ भी हो सकता है. पहिला बॉल इथे षटकार दीपक. ओ श्रावणी 11 जाऊ शकता मैदानात. जाक. Oh my God. Thank you DJ. Thank you. शेवते गावदेवीच्या ग्राउंडवर 50,000 रुपयांची स्पर्धा मागच्या 5 दिवसापूर्वी ह्याच पिलांजे संघाने जिंकली होती. साईराज धुडीपाडा चषक 2024च्या स्पर्धेत क्वालिफाय झालेला मनोज सर हा संघ आजच्या दिवसातला काय सांगाल ह्या संघाविषयी? नक्कीच दर्जेदार खेळ केला गेला. हार्ड लक पवनसूत